महाराष्ट्रातील शेतीच्या अर्थशास्त्रात कर्जाचा विळखा ही एक जुनी आणि गंभीर समस्या आहे. एकदा का एखादा शेतकरी या दुष्टचक्रात अडकला की त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला अनेकदा वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. भूतकाळात अनेकदा निवडणुकीच्या आधी कर्जमाफीची घोषणा झालीय, पण आकडेवारी सांगते की अशा योजना केवळ काही काळापुरता दिलासा देतात. मूळ आर्थिक प्रश्नांची उकल करण्यात त्या अनेकदा अपयशी ठरतात. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला 2026-27चा अर्थसंकल्प एक वेगळा धोरणात्मक दृष्टिकोन समोर ठेवतो. या अर्थसंकल्पात थकीत कर्जे माफ करण्यासोबतच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनाची तरतूद आहे. याचवेळी अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासासाठी 44,000 कोटी रुपयांहून अधिक निधी प्रस्थापित करण्यात आला आहे. सरकारी मदतीला स्वावलंबनाची जोड देऊन उपेक्षित घटकांसाठी हा या धोरणामागचा मुख्य विचार आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सरकारची नेमकी रणनीती कायमो आहे ते आता पाहूया. शेतकरी कर्जमाफीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना सुरू करण्यात आली आहे. अहिल्यादेवींच्या न्यायपूर्ण प्रशासनाचा वारसा या योजनेच्या नावातून अधोरेखित होतो. या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचे पीक कर्ज थकीत आहे अशा पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाईल. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करतात त्यांच्यासाठी 50,000 रुपयाचा प्रोत्साहनपर लाभ जाहीर करण्यात आला आहे. यामुळे कोकणासारख्या भागातील शेतकऱ्यांना थेट फायदा होईल, कारण तिथे कर्ज परतफेडीची शिस्त राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. जेव्हा कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते तेव्हा राज्यातील बँकिंग यंत्रणेतील क्रेडिट डिसिप्लिन सुधारते. यामुळे बँकांकडे तरलता वाढते आणि पुढच्या हंगामात शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळणे सोपे होते. हा बदल शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासोबतच त्यांना भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक पत मिळवून देण्यास मदत करतो. अनुसूचित जातींच्या सर्वांगीण विकासासाठी 2026-27च्या अर्थसंकल्पात 23,150 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. या निधीचा उपयोग राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना आणि नवीन वसतिगृहांच्या बांधकामाद्वारे थेट शैक्षणिक सक्षमीकरणासाठी केला जाईल. प्रशासकीय स्तरावर एक मोठा बदल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सुरू झालेले आरक्षणाचे उपवर्गीकरण. यासाठी एक स्वतंत्र समिती गठीत करण्यात आली आहे. यामुळे निधी आणि सवलतींचे वाटप अधिक अचूक होईल. समाजातल्या अशा घटकांपर्यंत मदत पोहोचवता येईल जे आजवर मुख्य प्रवाहापासून आणि योजनांच्या लाभांपासून दूर राहिले आहेत. निधीच्या विनियोगासाठी उपवर्गीकरण हे असे साधन आहे जे सामाजिक न्याय प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणते. अनुसूचित जमाती आणि आदिवासी विकासासाठी अर्थसंकल्पात 21,723 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत आता वनक्षेत्रालगतच्या गावांमध्ये सौर पंप आणि विंधन विहिरींची सुविधा दिली जाईल. जिथे वीज पोहोचण्यात भौगोलिक अडथळे आहेत तिथेही नवी साधने उपयुक्त ठरतील. शासनाने कातकरी, कोलाम आणि माडियाड यांसारख्या आदिम जमाती तसेच पारधी समाजाच्या विकासासाठी विशेष पॅकेज राखून ठेवले आहे. विशिष्ट जमातींच्या भौगोलिक आणि सामाजिक गरजा पाहून आखलेली ही धोरणे खऱ्या अर्थाने सूक्ष्म नियोजनावर भर देतात. शेतकऱ्यांची पत सुधारणे, आरक्षणाचे अचूक वाटप आणि दुर्गम भागातील आदिवासींना सौर ऊर्जेने जोडणे हे सर्व घटक